संडे फंडे. तर आपण आज तयार करणार आहोत संडे स्पेशल स्पायसी मसाला मॅगी. व्हायरल आणि ट्रेंडिंग ही रेसिपी आहे, त्यामुळं ही केली आहे. खूप सुंदर चवीला झालती. अगदी जसं मध्ये बघितलं होतं ना तसंच केली. कुठली तर रेसिपी आहे ती व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर चांगली झाली आहे, नाहीतर शक्यतो ना चुकीचीच घडते. तर काय करायचं, ही स्पायसी मसाला मॅगी करण्यासाठी लसूण वापरायचा भरपूर असा, लाल काश्मीरची पावडर वापरायची, तिखटसुद्धा लागते, स्पायसी होते त्यामुळं. आणि ह्यामध्ये घालायचं एक टोपण व्हिनेगार. तर व्हिनेगारऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा वापरला तरी चालतं. तर अगदी जसं बघितलं आहे तसंच घातलं आहे मी. व्हिनेगार इथं वापरलं आहे. खूप सुंदर चवीला झालती, स्पायसी झालती आणि वेगळा फ्लेवर लागला ह्या मॅगीचा. दरवेळी आपण मॅगी तयार करतो ना त्याच्यापेक्षा वेगळं, अगदी मुलं चाटून पुसून खातील इतकं छान झालती. मुलं असं पण नाही चांगली झाली किंवा स्पायसी नाही केली तरीसुद्धा चाटून पुसून खातातच. मोठ्यांसाठी हा ऑप्शन आहे हा. तर काय करायचं, पॅन ठेवायचा, त्यामध्ये घालायचं तेल घातलं की आपण जे वाटण तयार केलं आहे लसणाचं आणि लाल काश्मीरची पावडर ते मिक्सरला चेचून केलं आहे ते, त्यामध्ये व्हिनेगारसुद्धा घातलं होतं आपण. थोडंसं परतून घ्यायचा. हे भाजताना आपण गॅसची फ्लेम किंवा शिगडीची फ्लेम आहे ती लो ठेवायची. जास्त केलं ना ते करपलं जातं आणि धुळा उडतो. त्यामुळं ह्याची सगळी भाजताना प्रोसेस आहे ती लो फ्लेम करूनच लसूण आणि ही लाल काश्मीरची भाजून घ्यायची. त्यामध्ये घालायचा कांदा आणि टमाटर. जास्त भाजायचा नाही, थोडंसं परतून घ्यायचा 2-3 मिनटं लो फ्लेमवर. आणि लगेचच त्यामध्ये घालायचं पाणी. पातळ घट्ट कसं पाहिजे तसं तुम्ही हे मॅगीचं ठेवू शकता. तर आपल्याला स्पायसी मॅगी करायची आहे त्यामुळे पातळ करून चालणार नाही, त्यामुळे एकदम घटसरच केली होती मी. मसाला घालायचा मॅगी मसाला ह्यामध्ये, आणि त्यामध्ये मिळतो त्या पाकिटामध्ये तो. तर हे आहे मसाला मॅगी घालून घेतला आहे. जास्त मी घातला आहे इथं, स्पायसी जास्त पाहिजे होतं म्हणून जास्त घातलं आहे. खूप सुंदर चवीला झालती. नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा. मुलांना खूप आवडली आणि विशेष सांगतो आमच्या सासूबाईंना आवडली, कारण की त्यांना थोडंसं चायनीज पदार्थ आवडतात, राईस मॅगी नूडल्स वगैरे. त्यातला हा प्रकार आवडला. मॅगी त्या नॉर्मल खात नाही, पण अशी स्पायसी केली होती म्हणून तिने खूप आवडीनं आणि आवर्जून खाल्ली. थोडंसं नमक घालायचं आणि तयार झाली आपली ही स्पायसी मॅगी. शिजोस तर आपण वाट बघायची. अगदी माझी मुलं आजूबाजूला थांबली होते. असे काहीतरी पदार्थ करा, मुलं अगदी वाटच बघणार असं. हातसुद्धा त्यांचा आहेत बघा आधीमध्ये. मॅगी म्हटलं की त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. तर शिजायला वेळ लागतो, कारण की आपण ह्यामध्ये भरपूर असं घातलं आहे मॅगी, त्यामुळं 2 मिनटं म्हणतात, पण 2 मिनटामध्ये तयार होत नाही ही मॅगी. तर ही घातलं आहे थोडंसं शेजवान सॉस. छान लागतो, ह्यामध्ये सुद्धा फ्लेवर येतो मॅगीला. चिली फ्लेक्स घालायची जितकी पाहिजे तेवढी, तिखट पाहिजे तेवढी घालायची चिली फ्लेक्स. तर लाल काश्मीरची पावडर आहे ते तुमच्या आवडीनुसार घालायची, कमी जास्त तिखट. मी थोडंसं कमी घातलं आहे, मुलं खाणार आहेत म्हणून. तरीसुद्धा भरपूर अशी तिखट झालती. वरून घालायची आपली देशी हिरवीगार कोथिंबीर. तयार झाली आहे मस्त चवीची आपली झणझणीत मॅगी. आपल्या मराठी भाषेत म्हणायला गेलं तर झणझणीत आपलं शेवळ्या तयार झाल्यात, लांबड्या लचक ह्या. मुलांना आवडणाऱ्या, शक्यतो मला आवडत नाही, मुलांसाठी करते हे. नक्की तुम्ही ट्राय करा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला. आणि जाता आपल्या सोनालीला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. आणि खाऊन फक्त आमची पोरं म्हणत असतात, मम्मी भारीच की ग.